को लेकर एक बड़ा दावा सामने आया है। इतिहास शोधकर्ता प्रोफेसर सुरेश चोपड़े का कहना है कि इराई और झरपट नदी के संगम के पास स्थित बोर रीठ ही चंद्रपुर की मूल बस्ती रही है। उनके अनुसार यह पाषाण युग से लेकर सातवाहन, वाकाटक और यादव काल तक के मानव निवास के प्रमाण मिले हैं। शोध में 10,000 साल पुराने पत्थर के औजार, प्राचीन मिट्टी के बर्तन, पशुओं की हड्डियां, लोहे को गलाने वाली भट्टियों के अवशेष, मंदिर के खंडहर और शिवलिंग जैसी पुरातात्विक सामग्री मिलने का दावा किया गया है। प्रोफेसर चोपड़े का कहना है कि वैज्ञानिक उत्खनन होने पर चंद्रपुर के प्राचीन इतिहास से जुड़े और महत्वपूर्ण प्रमाण सामने आ सकते हैं। चंद्रपूरच्या अगदी जवळ म्हणजे चंद्रपूरची जी नदी आहे तिथे इरई आणि झरपडी नदीच्या अगदी संगमावर तिथून फक्त अर्धा किलोमीटर ते 1 किलोमीटर परिसरामध्ये एक नवीन गाव सापडलं. त्याला बोर रीठ म्हणून काही लोक फक्त ओळखतात, अनेक लोकांना त्याची ओळख नाहीये. आणि जेव्हा मी ते अभ्यास करायसाठी त्या भागात फिरलो तेव्हा तिथे गेल्यानंतर कळलं की तिथे पाषाणयुगीन अवजारं सापडली. ही जी अवजारं कमीत कमी 5,000 वर्षाच्या पूर्वीपर्यंत, नाही तर 10,000 वर्षापूर्वी तिथे लोक राहायचे. म्हणजे जेव्हा लोक पाषाणयुगातून राहायला सुरुवात केली तीच ती वस्ती आहे आणि जिल्ह्यामधली ती पहिली अशी वस्ती आहे. त्यानंतर मग तिथे अगदी प्राचीन जे सातवाहन काळातील लोक होते ते लोक सुद्धा तिथे राहायला लागले. त्याच्यानंतर वाकाटक काळातील जे राजे होते त्यांचा प्रभाव तिथे होता आणि तिथे पण त्याच गावचे लोक तिथे राहायला लागले. त्याच्यानंतर मग यादव काळ शेवटचा जो होता त्या यादव काळामध्ये तिथे शिवलिंग आहे, तिथले काही अवशेष आहेत ते त्या काळामध्ये होते. तर तोपर्यंत ते लोक तिथं राहिले. प्रचंड एक अर्धा किलोमीटर जवळजवळ रुंदीचं ते गाव होतं, मातीचं पूर्ण गाव होतं. आज तिथे टेकडी तयार झालेली आहे जवळजवळ 15 फुटाची. म्हणजे आजही तिथे जमिनीमध्ये खूप मोठमोठे घरं जी आहेत, अर्धवट घरं जी खाली पडलेले आहेत. त्यानंतर चंद्रपुरात गोंडराजे आले, ते पण त्या भागातूनच गोंडराजे निश्चितच आले, त्यांनाही ते गाव माहीत असेल त्या काळामध्ये. आणि मग चंद्रपूर शहर जे आहे 2 नद्याच्या मध्ये आलेलं आहे. पण हा पुराचा काळ होता, पुराचा प्रदेश असल्यामुळे लोक इथे गाव करून राहत नव्हते. पण मी या टेकडीजवळ एक छोटंसं गाव असल्याचे पुरावे मला मिळाले. त्याच्यानंतर बाकीचे जे गाव आहे, पेठ ज्याला म्हणतो ते उशिरा पेठ शब्द आला होता. पण त्या ठिकाणी गावं होते प्राचीन काळामध्ये. आपल्याकडे गुंफा होत्या माना टेकडीच्या जवळ, तिथे पण एक गाव होतं छोटंसं. पण आता हे जे बोर जे गाव आहे हे गाव खूप मोठं आणि चंद्रपूरच्या या तालुक्यातलं अगदी प्रशस्ती पावलेलं हे गाव आहे. म्हणजे चंद्रपूरचा उगम कुठे झाला असं जर आपण म्हटलं तर हे जे बोर रीठ आहे हेच प्राचीन काळामध्ये म्हणजे इसवी सन पूर्व 2 ते 3 ज्याला वर्ष म्हणतो आपण, म्हणजे 3,000 वर्षाच्या पूर्वीपासून इथे गाव राहत होतं. काय काय आपल्याला तिथे जे वस्तू मिळाल्या, पहिल्यांदा हे असं गाव आढळलं की जिथे एकाच ठिकाणी पाषाणयुगीन अवजारं पण आहे, एकाच ठिकाणी लोकांनी तिथले जे खडक आहेत म्हणजे बेसॉल्ट आहे, सँडस्टोन आहे, हे याचे घरात वापरण्यात येण्यासाठी जे वस्तू आहेत त्या वस्तू म्हणून या खडकांचा वापर केला. म्हणजे छोटे छोटे खडक तुम्हाला तिथे आढळते. तिथे काही लोकांना नाणे वगैरे सापडले, जुन्या सातवाहन काळामधले नाणे होते, काही अलंकार होते ते पण सापडल्याचे पुरावे तिथे आहे. त्यानंतर तिथे मातीचे जे मटके आहेत ते मोठमोठे रांजण आहे ते सापडतात, त्याचे वरचे तुकडे. खाली अजूनही मोठमोठे रांजण निश्चितच आहे, वरून शेती आहे. तिथे नंतर शेवटच्या यादव काळामध्ये शिवलिंग जे आहे ते शिवलिंग त्या ठिकाणी होतं आणि एक छोटंसं एक मंदिर सारखं त्या काळामध्ये त्या यांची निर्मिती केली होती ते तिथे आढळतं. पण खूप प्राचीन काळातल्या सर्व गोष्टी तिथे आज आढळतात.